1986ची ती गोष्ट. तेव्हा मी अगदी लहान, म्हणजे 1-1.5 वर्षाचाच होतो. त्यामुळे ते सर्व मला नीटसं आठवत नाही. पण हो, जेव्हा बाबांनी त्या दिवसांचे वर्णन केले, तेव्हा मात्र माझ्या अंगावर शहारे आणणारे त्या खिडकीचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. बाबांची नागपूरहून बिलठाण्याला बदली झाली होती. एकही शासकीय घर रिकामे नसल्यामुळे भाड्याच्या घरात राहण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता. पण भाड्याचे घर शोधण्यासाठी बाबांना जास्त पायपीट करावी लागली नाही. कारण ऑफिसच्या एका सद्गृहस्थाच्या ओळखीने चैत्रवाडीमध्ये आर पटेल यांच्या घराच्या 3 खोल्या आम्हाला अगदी कमी किमतीत भाड्याने राहायला मिळाल्या. त्या 3 खोल्या म्हणजे वरांडा, मधली खोली आणि किचन, जिथे खाली बसून स्वयंपाक करावा लागे. 1 वर्षाचा मी, माझ्याहून 3 वर्ष मोठा माझा भाऊ आणि आई बाबा, अशा माझ्या छोट्या कुटुंबासाठी त्या 3 खोल्या पुरेशा होत्या. कारण त्या काळी बाबाचा पगार अगदी जेमतेम असल्याने जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर आमचं फारसं असं काही सामान नव्हतं. जूनचा महिना होता आणि पावसालाही सुरुवात झालेली होती. अशाच एका शनिवारी भर पावसात आम्ही सकाळी सर्व सामान घेऊन नागपूरहून बिलठाण्यासाठी जायला निघालो. किमान 300 ते 400 किलोमीटरचा प्रवास करत दुपारी 4 वाजता आम्ही बिलठाण्याला पोहोचलो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सामान व्यवस्थित लावून साफसफाई करून झाली. रात्री 8 वाजता आम्ही सर्व सोबत आणलेली शिदोरी फस्त केली आणि 9 वाजेपर्यंत आम्ही सर्व मधल्या खोलीत जमिनीवर अंथरूण टाकून झोपी गेलो. दमलेलो असल्याने आम्हाला अगदी गाढ झोप लागली ते कळलेच नाही. त्या काळी फार क्वचितच घरी TV असल्याने पूर्ण बिलठाणा 9 वाजेपर्यंत चिडीचूप झालेला होता. बाहेर रिमझिम पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरही रहदारी नव्हतीच आणि चैत्रवाडीत रात्रीची शांतता पसरली होती. मधल्या खोलीत खिडकीच्या अगदी बरोबर वर भिंतीवर लावलेल्या घड्याळाची टिकटिक तेवढी सोडली तर घरातही भयान शांतता होती. पण अचानक कसल्या तरी मोठ्या आवाजाने आम्हा सर्वांची झोप मोड झाली. ठकठक, धडधड. हा कशाचा आवाज आहे हे पाहण्यासाठी आईबाबा अंथरुणावरच उठून बसले. पाहतात तर ज्या मधल्या रूममध्ये आम्ही सर्व झोपी गेलो होतो त्याच रूमची ती खिडकी अगदी जवळ आमच्या समोरच असलेली बंद लाकडी खिडकी जोरजोरात धडधडत होती. तिचा आवाज खूप मोठा व मनात धडकी भरवणारा असा होता. जणू काही कुणी बाहेरून मोठ्या काठीने जोरजोरात तिला थोटावत होता. तो विचित्र आवाज ऐकून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही उठून बसलो व एकटक त्या खिडकीकडे पाहू लागलो. घड्याळात ठीक 12 वाजले होते. खिडकी अशी का वाजत आहे हे जाणून घेण्यासाठी बाबा उठून उभे झाले. पण तेवढ्यात खिडकीचं वाजणंच थांबलं. बहुतेक बाहेरच्या झाडाची फांदी वाऱ्यामुळे खिडकीवर आदळत असावी किंवा खिडकीशी कुठल्या पक्ष्याचं घरटं असावं असा विचार करून त्या खिडकीकडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवारी बाबांनी जेव्हा ती खिडकी उघडली व खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्यांचे अंदाज सपशेल खोटे ठरले. खिडकीतून कंपाऊंड वॉलच्या आत असलेला लाल गुलाबांचा फुलांचा बगीचा दिसत होता. गुलाबांची झाडं उंचीला कमी होती व खिडकीपासून बरीच लांब होती, म्हणून त्यांच्या फांद्या खिडकीवर आदळण्याचा प्रश्नच नव्हता. पण हो, एक चिंचेचं झाड होतं, पण तेही खिडकीपासून बरंच लांब होतं. बाहेर बगीचात जाऊन पाहिले तर खिडकीच्या आसपास कुठल्याही पक्ष्याचे घरटे नव्हते
मग खिडकीला साधा सज्जाही नव्हता. म्हणजे काय तर खिडकीचं वाजणं हे नैसर्गिक नसून मानवी असावं असा विचार करून बाबांनी रात्री नक्कीच कंपाऊंडच्या आत चोर येऊन गेले असावेत असा ग्रह करून घेतला व रात्री सतर्क झोपण्याचा निर्धार केला. रात्री ठीक 12 वाजता खिडकीचं हे लयबद्ध वाजणं आता रोज रात्रीचा खेळ झालेला होता. आणि हा खेळ मानवी आहे की अमानवी हे ठरवण्यात माझे MSc बॉटनी बाबा स्वतःला अयशस्वी मानायला तयार नव्हते. उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वांनी खिडकीच्या वाजण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. परंतु कुणी कितीही गाढ झोपेत असलं तरी रात्री ठीक 12 वाजता ती खिडकी आम्हा सर्वांना खडबडून जागे करायची. आता मात्र आम्हाला सवय झालेली होती आणि असेच काही दिवस गेले. बाबा रोज सकाळी 10 वाजता दादाला घेऊन घरातून बाहेर पडायचे. सायकलने ऑफिसला जाताना ते दादाला शाळेत सोडायचे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दोघेही सोबत घरी परतायचे. परंतु सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी आणि आई आम्ही दोघेच घरी असायचो. असेच एकदा बाबा आणि दादा घरी नसताना आई आपल्या रोजच्या कामात मग्न होती आणि मी घरात 3 चाकी सायकल चालवत होतो. दुपारी ठीक 12 वाजता घरमालकाच्या घराकडल्या पेंडुलमच्या घड्याळी 12चे ठोके सुरू झाले व इकडे ह्या उघड्या खिडकीचे झडप अचानक जोरजोरात धडधडायला लागली. तो आवाज ऐकून आई स्वयंपाकघरातून धावत आली व तिने मला सायकलवरून उचलून जवळ घेतलं. ती खिडकी आज पहिल्यांदा दिवसाही वाजत होती हे पाहून आई खूप घाबरली. मला छातीशी कवटाळत ती घाबरलेल्या नजरेने त्या उघडझाप होणाऱ्या खिडकींच्या दरवाजांकडे पाहत होती. 12चे ठोके संपताच ती खिडकीही शांत झाली. पण आमच्या मनातील भीती मात्र आणखीन वाढलेली होती. 12चे ठोके आणि त्या खिडकीचा नेमका काय संबंध होता माहीत नाही. पण आता ती खिडकी रोज 2 वेळा वाजायची. एकदा दुपारी 12 वाजता आणि नंतर रात्री 12 वाजता. घरमालकाला जेव्हा कधी त्या खिडकीबद्दल विचारले तर तो म्हणायचा, अहो आम्ही या घरात 20 वर्षापासून राहतो पण आमच्यासोबत तर कधी काही असा प्रकार घडला नाही आणि तुम्ही एवढे शिकले सवरलेले लोक अशा गोष्टींवर विश्वास का ठेवता असा तो उलट प्रश्न करायचा. आता जायचे तर कुठे जायचे? भिलढाण्यात ना कोणी नातेवाईक ना कोणी जवळचा मित्र. पगार कमी असल्याने इतर ठिकाणी भाडं देणंही परवडणार नव्हतं. मग कंटाळून बाबांनी आजोबांना पत्र लिहायचं ठरवलं. पत्रात त्यांनी सर्व काही सांगितलं जेणेकरून पत्राच्या उत्तरात आजोबा आजी या भूताटकी प्रकारावर काही उपाय देतील. पण सर्व उलटं आणि आजोबांना पत्र लिहिणं खूप महागात पडलं. ठीक 12 वाजता वाजणाऱ्या त्या खिडकीला पाहायला आमच्या घरी पाहुण्यांची रांग लागली. दर आठवड्यात कुणी ना कुणी नातेवाईक 3-4 दिवस राहून जात असे. धडधडणारी खिडकी पाहत असे व जाताना हे घर लवकरात लवकर सोडा म्हणून फुकटचा पण महागडा असा सल्ला देऊन जात असे. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात बाबांचा महिन्याचा पगार स्वाहा व्हायला लागला. आमचे घर हॉन्टेड आहे ही बातमी बाबांच्या ऑफिसमध्येही पसरली होती. त्याच निमित्ताने एका इंजिनियरशी आमच्या बाबांची चांगली घट्ट मैत्री झाली. ते दोघे पती पत्नी आमच्या घरी जाऊ येऊ लागले. त्यांनीही तो थरार अनुभवला पण त्यांचं शिक्षण आड आलं. बाबांप्रमाणे त्यांचाही असल्या अमानवी गोष्टींवर विश्वास नव्हता. प्रत्येक घटनेला वैज्ञानिक आधार असतो अशी शिक्षित व्यक्तींची वैचारिक पातळी असलेले
त्यांना या खिडकीच्या वाचण्यातही काही विज्ञान लपलेले असेल असे वाटत होते. पण नेमकं कुठलं विज्ञान हे सिद्ध करणं कुणालाच जमलं नाही. हा अमानवी प्रकारच आहे हे मानायला बाबांचं मन धजत नसलं तरी आईला मात्र पूर्ण विश्वास होता की हा भुताटकीचाच प्रकार आहे. म्हणून ती देवाधर्माचं सर्व करायची. त्यामुळेच बहुतेक तो प्रकार आमच्या जीवावर बेतला नसावा. पण आता हळूहळू माझी व दादाची तब्येत खराब व्हायला लागली होती. आलटून पालटून आम्हा दोघांना ताप असायचा. पुढे मला निमोनिया झाला. काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्या दिवसांमध्ये बाबाचा इंजिनियर मित्राने व त्याच्या पत्नीने आम्हाला खूप मदत केली. मी बरा होऊन घरी परतलो त्या रात्री माझा दादा तापाने फणफणला. दादाला 102 ताप होता. औषध घेऊन तो झोपलेला होता, पण झोपेत सतत काहीतरी बडबडत होता. जास्त ताप असला की असं होतं असं सांगून बाबा आईला धीर देत होते. ते दादाजवळ अंथरुणाजवळच बसलेले होते आणि त्याच्या कपाळावरच्या थंड पाण्याच्या पट्ट्या थोड्या थोड्या वेळाने बदलत होते. इतक्यात दादा अचानक खाडकन उठून बसला व भिंतीकडे बोट करून बाबांना विचारू लागला की तो अंथरुणाजवळ मान खाली घालून बसलेला काळा माणूस कोण आहे. दादाने विचारलेला हा प्रश्न ऐकताच आईबाबांचा थरकाप उडाला. दादाला नेमकं कोण दिसत आहे या विचाराने ते दोघेही खूप घाबरले. त्यांनी आधी एकमेकांकडे पाहिले, नंतर भिंतीकडे पाहिले. त्यांना तिथे कुणीच दिसत नव्हतं, पण दादाला तो मान खाली करून बसलेला काळाकुट्ट माणूस मात्र स्पष्ट दिसत होता. दादा पुन्हा पुन्हा बोट करून तो माणूस आईबाबांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिथे कुणीच नव्हतं. 102 ताप असताना असे भास होत असावे असा विचार करून आईबाबांनी याकडे दुर्लक्ष केले. पण दादाने बोट करून दाखवलेला काळा माणूस हा त्याचा भासच होता की खरोखरच या घरात कुण्या अतृप्त आत्म्याचा वावर आहे असा प्रश्न आईबाबांच्या मनात सतत खिरट्या घेत होता. आता बाबांनाही हे रोज खिडकीचं ठीक 12 वाजता वाजणं, मुलांचं रोज झोपेत ताक खात बडबडणं व त्यांची खालावलेली तब्येत या सर्वांना घरात असलेली नकारात्मक शक्तीच कारणीभूत असावी असे वाटायला लागले होते. पण याला दुजोरा देणारी घटना अजून घडायची बाकी होती. आता नातेवाईकांप्रमाणे ऑफिसच्या लोकांची त्या खिडकीचे दर्शन घ्यायला सुरुवात झाली होती. परंतु घरमालकाने यावर कमालीचे मौन बाळगले होते, जे संशयास्पदही होते. असेच एकदा एका रविवारी संध्याकाळी बाबांच्या ऑफिसमधले एक गृहस्थ जे चैत्रवाडीतच राहायचे, आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन फिरता फिरता आमच्या घरी आले. बहुतेक त्या खिडकीबद्दल असलेलं कुतूहल त्यांना इथवर घेऊन आलं असावं. त्यांनी बाहेर बगीचातच बाबांसोबत तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या व शेवटी आपल्या मूळ मुद्द्यावर आले. हीच का ती खिडकी विचारत त्या गृहस्थाने आपल्या बाळाला त्या खिडकीत उभं केलं. त्या बाळाने खिडकीच्या लोखंडी सळ्या दोन्ही हातांनी घट्ट पकडल्या आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक, ते बाळ जोरात किंचाळलं आणि बेशुद्ध झालं. काही केल्या बाळाला शुद्ध येत नव्हती, म्हणून सर्वांनी दवाखान्यात धाव घेतली. काही वेळाने बाळ शुद्धीवर आलं खरं, पण त्याला नेमकं काय झालं होतं त्याचं निदान आजवर कुणीच करू शकलं नाही. ही घटना आता पुरेशी होती आम्हाला ते घर सोडण्यास बाध्य करण्यासाठी. झालेला प्रकार घरमालकाने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असताना सुद्धा घर भुताटकी आहे हे तो मानण्यास तयार नव्हता. उलट तुम्हाला जर हे घर सोडून जायचे असेल तर खुशाल सोडा, पण बाहेर जाऊन आमच्या घराची बदनामी करू नका
अशी ताकीद तो आम्हाला देत होता व जाताना 1 महिन्याचे भाडे देऊन जावे लागेल असा तगादा त्याने लावला होता. बाबांनी तात्काळ घरमालकाच्या तोंडावर पैसे फेकले व दुसऱ्याच दिवशी आम्ही ते घर खाली केले. कारण आणखी काही दिवस आम्ही तिथे राहिलो असतो तर हे सगळं जीवावर पेटलं असतं. हे नक्की. हे घर, ती खिडकी बहुतेक आजही तिथेच आहे. पण त्या खिडकीचं रहस्य कधीच उलगडलेलं नाही. कारण ते रहस्य घरमालक व त्याच्या कुटुंबाने जगासमोर कधीच उजागर होऊ दिलं नाही. पण त्या खिडकीतून दिसणारं बागेतलं ते चिंचेचं झाड कुठेतरी या सर्व प्रकारास कारणीभूत असावं असं वाटतं.